हिंदू मुस्लिम शीख ईसाईचं हे प्रतीक, समतेचं एकतेचं प्रतीक म्हणजे कुस्त्या. ओहो बस 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 बस. सोमनाथ कोपडे, चोपडे आणि सुलतान. हो, आणि आता मैदानात आला महाराष्ट्र चॅम्पियन चालू सालचा अविनाश नावकर. दीपक शिंदे आकडे चालला. दीपक शिंदेची कुस्ती कोणाबरोबर जोडली? प्रतिस्पर्धी कुठं? चल जरा. एक नंबरच्या 2 नंबरच्या कुस्तीचे पैलवान आकडे होती. चला जरा. हो जरा दीपक शिंदे हात वरती कर बघा. जरा या दीपक शिंदेच्या तब्येतीकडे बघा, काय तब्येत आहे. एखादा दीपक शिंदे सारखा पोरगा घरात असल्यावर भागवत असतात काय मशाला शेजाऱ्याची बाट टोकरायची, असं एखादं घरात असल्यावर हिंमत आहे का? काय करायची 100 पोरण गावामुळं, काय करायची 100 पोरण गावामुळं एकच असावं, नागासारखं दिसावं आणि वाघासारखं असावं. हा दीपक शिंदे अतिशय गरीबाघरचा पोरगा, गोरा आणि गोमटा. सकाळी काय सोन्याचा स्प्रे मारून आलाय की काय अंगावरती असा देखणा दिसायला लागला. हा दीपक शिंदे या जिल्ह्याचाच पोरगा. जरा त्या दीपक शिंदेची मांडी बघा, दीपक शिंदेची मांडी बघा. मांडी काय त्याची मांडी हो, आपल्या पोराची मांडी जेतवाड्यातल्या बाजारातली भेंडी. कशी आहे मांडी? जबरदस्त पर्सनॅलिटी लाभलेला पैलवान आहे, गरीब घरचा पोरगा आहे. दीपक शिंदेचा जोडीदार कुठे? सरवर पटेल का? सरवर पटेल एक उंचापुरे तब्येतीचा वजनाने कमी असलेला सरवर आणि दीपक. आणि मैदानात आला तसाच गोरा आणि गोमटा. हर्षिते माता व्यायामशाळेला सराव करणारा हा विशाल मस्के आकडे उतरला. विशाल मस्केची सुद्धा मांडी बघा. मांडी काय त्याची मांडी हो, आपल्या पोराची मांडी कोयप्याची दांडी. कशा जबरदस्त मांडी. हो सोमनाथ आक्रमक झाला. वा काय दंड ठोकला, जबरदस्त दंड. कोणी ठोकावा? हो शाहूबाई गंगावेश तालमीच्या अस्लम काजी ना. काय दंड आणि काय एंट्री होतो. त्यानंतर माऊली जमनाडे, माऊलीच्या एंट्रीवरच आणि दंड ठोकण्यावर जनता फिदा. आणि आपल्याला कुस्तीमध्ये सुलतान विजय झाला.
मैदान हे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. मैदानातल्या मोजक्या 4 कुस्त्या बाकी आहेत. 2 कुस्त्या चालू आहेत. 2 कुस्त्या बाकी आहेत. मैदान अंतिम टप्प्यात आलं आणि खरं असताना कुस्ती कमिटीच्या चेहऱ्यावरती आता समाधानाचे तेज झळकायला लागलं. केलेल्या कार्यकर्तृत्वाची तेज हे त्यांच्या चेहऱ्यावरती झळकायला लागला. त्यांच्या मनोमन वाटायला लागलं, हे नाय हो तुझे मी हे ऋण पांग सारे आणि नारतीला हे चंद्र सूर्य तारे, हे चंद्र सूर्य तारे. आई तुझ्या पुढे मी अजून येताना हळू तो आता शब्दात माझ्या पाडा, शब्दात माझ्या पाडा. सुभाष समीर आणि सुभाष कुस्ती करा. आपल्या कुस्तीचे काही झालं नाही गोडगं सुद्धा टेकली नाही करा. कुछ करके बिगाड़ जय जय का नहीं होती और कोशिश करने वाली की कभी हार नहीं होती. इकडे आक्रमक होते सर्वर पटेल. ताबा घेतला त्या दीपक शिंदेचा. अनेक देणगीदारांनी अनेक चांगल्या प्रकारे देणगी दिल्या. अतिशय शिस्तता आणि शांतता प्रत्येक मैदान आयोजकांनी जर अशी दिली आणि प्रेक्षकांनी जर दिली तर फार मोठे गतवैभव. ओहो ओहो आतून आकडे लावले मात्र हुकली. तिथं त्यानं इच्छा केला होता तो हुकला. इकडे पटायला लागला अनिल ब्राह्मणे. छातीचा बोजा पाठीवरती टाकतो तो संभाजी देवकर. एक शिस्तप्रिय कुस्ती मैदान म्हणून आज पार पडलेला जंबूया दीपा माझे एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखो विठू पाटील त्याचे नाव. डाव करो पहलवान, नाम भी कमाओ दाम भी कमाओ, अपना नाम रोशन करो. काय करा शाबाश. नाम भी कमाओ दाम भी कमाओ, अपना नाम रोशन करो. कुस्ती करा. पैलवानाची किंमत त्याच्या नावात नसते डावात असते. डाव करा. नाम भी कमाओ दाम भी कमाओ, अपना नाम रोशन करो. लहरों से डरकर नौका पार नहीं होते और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होते. प्रयत्न करत राहा. केल्याने होत आहे रे, ते केलेच पाहिजे. इकडे चक्कर गरगर घणे चक्कर कुस्ती चालू. डाव प्रतिडाव घर 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 कुस्ती फिरायला लागली सर्वर आणि दीपक शिंदेची. कुस्ती करा. मैदानाच्या ह्या 4 कुस्त्या बाकी आहेत. 2 कुस्त्या चालू आहेत आणि 2 बाकी आहेत. मैदान यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सर्व कमिटीचं देणगीदारांचं इथं आलेल्या सर्व वस्तादांचं पैलवान मंडळीचं कुस्ती शिकणाऱ्यांचा मी कुस्ती समालोचक पैलवान शरद भालेराव जोगलेकर आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हाला मनापासून लाख लाख धन्यवाद देतो. तुम्ही या सोहळ्याला खूप मोलाचं सहकार्य केलं. ही ऐतिहासिक परंपरा जतन करण्याचे वाढवण्याचं काम खऱ्या अर्थानं तुम्ही केलेलं आहे. हो, सर्व धर्म समतेचं प्रतीक म्हणजे कुस्ती आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हो, 10 डिसेंबर 1910 ला
कुस्तीचा जागतिक महोत्सव घडला इंग्लंडला. 10 डिसेंबर 1910 ला कुस्तीचा जागतिक महोत्सव घडला आणि भारत देशातर्फे किरण खुसे पैलवान वस्ताद यांनी माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीचा कौतुक करत 100 रुपये बक्षीस दिला. मला एका हाताने दिला, पंढरीचा पंडक तुम्हाला 10 हाताने देणार. बक्षीस म्हणतात एक तरी अंगी असू दे कला, नाहीतर काय पुका जन्माला. हो, एक तरी अंगी असू दे कला, नाहीतर काय पुका जन्माला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संदेश दिला, कला ही समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. कलेनं समाजाला नवीन दिशा मिळत असते. म्हणून कलाकाराच्या पाठीवरती थाप देण्याचं काम श्रोत्याकडून करावं लागत असतं. हो, ऐकणारे अनेक जण आहे, मात्र मी बोलणारा एकटाच आहे. काय बोलावं, कसं बोलावं हे आठवावं लागतं. नंतर जनतेला ते पटवावं लागतं. अंगलट आलं तर मिटवावं लागतं. शब्द हे दुधारी शस्त्रासारखे आहे, ते जपून वापरावे लागतात. जिभेच्या शब्दावर कुठलंही खोडरबळ चालत नाही. म्हणून बोलणारा भानावर आणि ऐकणाऱ्याचे कान जागेवर असावे लागतात. हो, काय सांगत होतो, 10 डिसेंबर 1910 ला इंग्लंडला कुस्तीचा जागतिक महोत्सव घडला आणि भारतातर्फे गामा पैलवानांनी सहभाग घेतला. परंतु गामा पैलवानाची उंची कमी असल्यानं अनेकांनी गामा पैलवानाच्या स्पर्धेला गामा पैलवानला प्रवेश नाकारला, कारण गामाची उंची भरत नव्हती बरं का सर. हो, परंतु गामाच्या वकिलांनी आवाहन केलं, जो माझ्या पट्ट्याला कोणी हरवल त्याला मी $10,000 बक्षीस देतो. पहिल्या दिवशी 10 लढले, 10ची 10 पडले. दुसऱ्या दिवशी 15 लढले, 15ची 15 पडले आणि जनतेतून आवाज आला, भारताच्या गामा पैलवानांना जागतिक कुस्तीमध्ये सहभाग घेऊ द्या म्हणून. हो, ओहो, बप 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 बप, शाबास. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये संभाजी लोकर खुलताबाद उत्तर आमच्या पैलवान स्वर्गीय पैलवान